राज्यातील सत्ता संघर्ष आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय। बंडखोर एकनाथ शिंदे गटानं सरकार अल्पमतात आल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात केलाय, तर दुसरीकडे शिवसैनिक आणि बंडखोर शिवसेना नेते यांच्यातील संघर्ष उफाळत चाललाय। शिवसैनिकांकडून बंडखोर गटाला गद्दाराची उपमा दिली जाते, तर बंडखोर आमदारांच्या मते आजही ते शिवसेनेत असून शिवसेनेच्या आणि राज्याच्या भल्यासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडणं गरजेचं असल्याचं सांगितलं जातंय। अवघ्या काही दिवसांपूर्वी जे शिवसैनिक आपल्या आमदारांचं आणि नेत्यांचं कौतुक करत होते, तेच शिवसैनिक आता आपल्याच नेत्यांच्या विरोधात आक्रमक झालेत। वास्तविक एकाच वेळी शिवसेनेतील सुमारे 40 नेते का बाहेर पडले याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे। पण सध्या तरी शिवसैनिक कुणाचंही ऐकून घेण्याच्या तयारीत नाहीत, मनस्थितीत नाहीत। त्यातून बुडत्याचा पाय आणखीन खोलात जाऊ शकतो। शिवसेनेतील बंडामुळे राज्याच्या राजकारणात जणू वादळ आलंय। शिवसेनेला बंड नवं नाही असं वारंवार सांगितलं जात असलं तरी खरा आणि सच्चा शिवसैनिक मनातून नक्कीच अस्वस्थ आहे। बंडखोर आमदार आणि मंत्र्यांविरोधात राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले असले तरी आता शिवसेनेतील हा अंतर्गत संघर्ष पक्षाचं अधिक नुकसान करणारा आहे। काल परवापर्यंत ज्यांच्या स्वागताला शिवसैनिक गर्दी करायचे, आपली कामं घेऊन जायचे, सेल्फी काढायचे, जय जयकाराच्या घोषणा द्यायचे, तेच शिवसैनिक आता त्यांच्याच नेत्यांविरोधात संताप व्यक्त करतायत। या शिवसेना आमदार आणि मंत्र्यांना गद्दार संबोधतायत। ही स्वाभाविक प्रतिक्रिया असली तरी शिवसैनिकांनी आता अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे। कारण एखाद दुसरा आमदार कोणत्या तरी आमिषापोटी फुटला असता तर गद्दार म्हणता आलं असतं, पण शिवसेनेतील 5 मंत्री, 4 राज्यमंत्री आणि सुमारे 30 आमदार शिवसेनेला जय महाराष्ट्र करून बाहेर पडलेत। त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येनं हे मातब्बर नेते का बाहेर पडले याचा आधी विचार व्हायला हवा। शिवसेनेत राहून कोंडी झाली असेल, म्हणूनच त्यांनी हा पराकोटीचा निर्णय घेतला असेल हे समजून घ्यायला कुणीच तयार नाही। आजही हे बंडखोर आमदार आम्ही शिवसेनेत आहोत आणि उद्धव ठाकरे आमचं दैवत आहेत असं सांगतायत। त्यांचा सारा रोग शिवसेनेतील तथाकथित बडव्यांवर आहे हेही स्पष्ट झालंय। शिवसेना आमदारांनाच इतकी अवमानास्पद आणि हेटानीची वागणूक मिळत होती का? काँग्रेस आणि विशेषतः राष्ट्रवादीकडून त्यांचं नियोजनबद्ध खच्चीकरण केलं जात होतं का? संजय राऊत यांच्या आक्रस्ताळी भूमिकेचा फटका बसू लागला होता का? महाविकास आघाडीमध्ये राहिल्यानं शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झाले होते का? या मुद्द्यांची शिवसेना खरेपणानं उत्तर शोधायला तयार नाही। किंबहुना बंडखोर आमदार आणि मंत्र्यांबद्दल संजय राऊत यांच्याकडून अत्यंत बेताल आणि पातळीहीन वक्तव्य होऊ लागली आहेत। साहजिकच बंडखोर आमदारांमधील राग आणखी वाढतोय। शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार यांनी अनेक डावपेच आखायला सुरुवात केली आहे। बंडखोरांविरोधात जनमत कसं तयार होईल याचा प्रयत्न सुरू झालाय, पण तरीही मंत्री उदय सामंत यांनी अचानक बंडखोर गटात जाणं पसंत केलं। वास्तविक शिवसेनेसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे, कारण बंडखोर आमदार नांगी टाकतील असा दावा होत असताना जर आणखी एक विद्यमान मंत्री संघटना सोडून जात असेल तर बंडखोरांच्या बाजूनं एकदा तरी विचार होणं आवश्यक आहे। प्रत्येक वेळी आलं अंगावर घेतलं शिंगावर असं म्हणून चालत नाही। शिवसेनेचं नेमकं तिथंच घोडं अडलंय। बंडखोर आमदार सातत्यानं आम्ही शिवसेनेतच आहोत असं सांगतायत, तर त्याच वेळी शिवसैनिक रस्त्यावर उतरून आपल्याच पक्षाच्या नेत्यांबद्दल निदर्शनं करतायत। त्यातून पक्षातील अंतर्गत संघर्ष वाढत चाललाय। आता तर शिवसेनेत उरलेले जे काही आमदार आहेत तेच सत्तेसाठी लाचार झालेत, नेत्यांचे खुशमस्करे झालेत असाही आरोप बंडखोरांकडून होऊ लागलाय। खरं तर मराठी माणसाच्या हितासाठी तयार झालेल्या शिवसेनेची राज्याला आणि प्रत्येक मराठी माणसाला गरज आहे। त्यामुळंच सत्ता आणि राजकारण बाजूला ठेवून एक संघटना म्हणून तरी शिवसेना टिकणं आवश्यक आहे। आजवर शिवसेनेनं अनेक चढउतार अनुभवले, मात्र सध्याच्या परिस्थितीत शिवसेना टिकायची असेल तर संवाद, सामंजस्य आणि बंडखोरांची नेमकी भावना समजून घेण्याची गरज आहे। अन्यथा महाविकास आघाडीतील अन्य पक्ष शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला राजकीय स्वार्थ साधत राहतील आणि शिवसैनिकांमध्येच भांडण लावून मज्जा बघतील। त्यातून नुकसान केवळ शिवसेनेचं असेल।